नमस्कार लाडक्या बहिणींनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जो आहे महाराष्ट्राची, तर त्या योजनेच्या बद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्व लेटेस्ट अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. तर लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर तुम्हाला KYCसाठी 31 मार्चपर्यंत तुम्हाला संधी देण्यात आलेली आहे. तर ते 31 मार्चच्या आत तुम्हाला KYC करायची आहे, जेणेकरून तुम्हाला जो हप्ता 31 मार्चनंतर 3 ते 4 तारखेला तुम्हाला जो 1,500 रुपयाचा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरात लवकर अकाउंटवर मिळणार आहे. तर KYC करताना जे काय त्रुटी येत आहेत आणि तुम्हाला 1,500 रुपये मिळत नाहीत, याचं कारण काय, तर आपण पाहूया की ज्या चुका आहेत त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणं, मोबाईल नंबर बदलल्यामुळे OTP येणे, नावातील स्पेलिंगमध्ये तफावत असणे आणि चुकीचा निवडणे, कुटुंबात शासकीय कर्मचारी असल्याची नोंद होणे, अशा चुकांमुळे लाभ बंद झाला आहे. तर हप्ता जर तुमचा बंद झाला तर तो कुठे कळणार आणि कसा चालू करायचा ह्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पुढे पाहूया की तुमचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा, तर तो तुम्हाला बंद झालेला आहे कसं कळणार, हे तुम्हाला पाहायचं झालं सर, किंवा थांबला आहे किंवा चालू करायचं असेल, तर हे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कुठेही न जाता तुम्ही जवळच्या तालुकास्तरीय जो तुमचा तालुका आहे, तुमच्या गावचा तालुका, तर त्या तालुकास्तरीय बालविकास प्रकल्प अधिकारी अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधून याची माहिती घेता येते. तर तुम्ही अशी ही अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. तर KYC करताना काय काळजी घ्यायची आहे, तर KYC करताना आधारशी जे लिंक आहे मोबाईल नंबर, तोच मोबाईल नंबर तुम्हाला तिथं द्यायचा आहे KYC करताना. तर अशी ही अपडेट आहे. तर लाडक्या बहिणींनो, जो पुढचा जो हप्ता आहे, जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा, तर ज्या दिवशी जी अपडेट कधी येईल याची तारीख तुम्हाला लवकरात लवकर कळवूनच, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती समजण्याची जेवढा लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.